पाहिलेत, जरा खरवडले तसे ताडकन उठून निघून गेला। तुम्हाला सांगतो बाळम भटजी, आम्ही जर का घाई केली नाही तर हा आमचा माधव मोरोबाचे लग्न एका विधवेशी केल्याशिवाय राहणार नाही। पण आमच्या नजरेसमोर हा असा अधर्म आम्ही पाहू शकत नाही, तो आम्हास सहन व्हावयाचा नाही। सर्वांस आम्ही निक्षून सांगतो की मोरोबाचे लग्न हे कधीही विधवेशी होऊ शकत नाही, ही काळ्या दगडावरची रेख आहे। बाळम भटजी, अहिल्याचे 13वे झाले की वधू परीक्षेस लागा। एखादा चांगला मुहूर्त बघा आणि मोरोबाचा दुसरा विवाह संपन्न हो जाऊ दे। आणि यावेळेला महत्वाचे म्हणजे मुलगी जरा धडधाकट बघा, काळजी करू नकोस। का रडतीये नात आमची? कोणी आहे का जवळ तिच्या? हो, आता झोपून उठली असेल। सरस्वती आहे ना तिच्या जवळ? घेतली सरस्वतीने। बरं अण्णा, आज ना साजूक तुपातला शिरा करणार आहे, सगळ्यांचे तोंड गोड करणार आहे। करा करा, नातीच्या रूपानं लक्ष्मीच आले आपल्या घरी। अगदी खरं। आई आई आई, अगं सरस्वती कुठे? सरस्वती गोपाळा थांब। आम्ही ऐकले ते खरे? काय विचारतोय मी? गोपाळा, आम्ही ऐकले ते खरे आहे का? याचा अर्थ आम्ही ऐकले ते सारे खरे। ही कसली नवी नवी सोंगे काढायला सुरुवात केली असतो? शिवाशिवीचे भान न बाळगता गावकुसा बाहेर त्यांच्या घरी जाऊन जेवलास तू? अण्णा मी एक अक्षर बोलू नकोस। तुला प्रायश्चित्त घ्यावे लागेल। ते शक्य नाही अण्णा। ते शक्य नसेल तर या घरी येऊ देणे शक्य नाही तुला। जोवर तू प्रायश्चित्त घेत नाहीस तोवर तुला तुझ्या मुलीचे तोंडही पाहता येणार नाही। अण्णा